तर आज आपण सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा टिफिनसाठी फक्त 10 मिनिटात तयार होणारा एकदम हेल्दी असा नाश्ता बनवणार आहोत। अगदी झटपट बनवून तयार होतो आणि खूप हेल्दी आहे। कमीत कमी तेलाचा वापर करून हा नाश्ता बनवलेला आहे। बनवायला अतिशय झटपट आणि पौष्टिक बनवून तयार होतो। चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया। नमस्कार, कुक विथ मनीषा यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। रेसिपी सुरू करण्याआधी तुम्हाला एक विनंती आहे, तुम्हाला जर आजची ही रेसिपी आवडली तर कमेंट आणि लाईक तर नक्कीच करा, पण व्हिडिओला हाईप सुद्धा करा। तर हा नाश्ता तयार करण्यासाठी इथे आपल्याला 1 कप रवा घ्यायचा आहे। रवा इथे तुम्ही जाड बारीक कुठलाही रवा घेऊ शकता। त्यामध्ये इथे आपल्याला अर्धा कप ताक घालायचं आहे। ताकाऐवजी दही सुद्धा घालू शकता, दोन्हीपैकी काही घालायचं आणि छान असं मिक्स करून घ्यायचं। तर इथे मी ताक घालून हा रवा छान असं मिक्स करून घेतला। परत एक अर्धा कप पाणी आपण यामध्ये घालूया आणि छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे। तर इथे मी पाणी घालून रवा हा छानपैकी मिक्स करून घेतलेला आहे। रवा मिक्स झाल्यानंतर आता यामध्ये आपल्याला काही व्हेजिटेबल्स घालायचे आहेत। तर इथे मी काही व्हेजिटेबल्स जे आहेत ते छान बारीक कट करून घेतलेले आहेत, किसणीने किसून घेतलेले आहेत। तर सगळ्यात आधी इथे मी एक बारीक चिरलेला कांदा घातलेला आहे, एक काकडी घातलेली आहे, काकडी किसून घालायची। त्यानंतर गाजर सुद्धा एक मोठ्या साईजचा गाजर इथे मी किसून घेतलेला आहे आणि इथे मी दुधी भोपळा घेतलेला आहे। दुधी भोपळा मुलं खात नाहीत, खूप नाकं मुरडत असतात, तर अशा पद्धतीने तुम्ही त्यांना भाज्या पण खाऊ घालू शकता आणि छान असा पौष्टिक नाश्ता झटपट मग तयार होतो। तर इथे मी संपूर्ण भाज्या ह्या यामध्ये टाकून घेतलेल्या आहेत। सगळ्या शेवटी भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आणि आता हे सर्व साहित्य परत एकदा आपण मिक्स करून घेऊया। तर हे खूप घट्ट आहे, तर याची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी थोडंसं परत आपण पाणी घालूया। खूप जास्त पाणी घालायचं नाही, कारण यामध्ये आपण काकडी दुधी भोपळा वापरलेला आहे, त्याला पाणी सुटतं, त्यासाठी खूप जास्त पाणी घालायचं नाही। तर थोडंसं मीठ घातलं, चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे। हे सर्व मिक्स केल्यानंतर याला आपल्याला भिजण्यासाठी ठेवून द्यायचं आहे, कारण रवा आहे, रवा फुलायला वेळ लागतो, त्यासाठी 10 ते 15 मिनिटे आपण हे झाकून भिजण्यासाठी ठेवून देऊया। आणि हे भिजतंय तोपर्यंत आपण ह्यासाठी लागणारी चटपटीत अशी चटणी तयार करून घेऊया। तर चटणी तयार करण्यासाठी इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलं, त्यामध्ये 1 वाटी भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत, त्यामध्ये 2 हिरव्या मिरच्या घातल्या, त्या तिखटवाल्या हिरव्या मिरच्या आहेत। तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। अर्धा इंच आलं आणि भरपूर अशी कोथिंबीर घालायची। इथे मी देठासहित कोथिंबीर घातलेली आहे, ह्याचा फ्लेवर खूप छान येतो। त्यानंतर चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि अगदी थोडंसं पाणी घालून आपल्याला ही चटणी मिक्सरला वाटून घ्यायची आहे। या नाश्त्यासोबत ही चटणी खायला अप्रतिम अशी लागते। तर ही चटणी इथे मी मिक्सरला फिरवून घेतलेली आहे, एका बाउलमध्ये काढून घेऊया। याची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी थोडंसं पाणी घालायचं आहे आणि छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे। आता या चटणीची आणखीन चव वाढवण्यासाठी यावरती एक तडका देऊन घेऊया। त्यासाठी 2 चमचे तेल गरम केलं, त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं आणि 7 ते 8 कढीपत्त्याची पानं घालायचे आणि मस्त अशी ही चुरचुरीत फोडणी या चटणीवरती घालायची आहे। तर ही चटणी फक्त ह्याच नाश्त्याबरोबर नाही, तर इडली डोसा सोबत सुद्धा खाऊ शकता, खूप छान लागते। तर इथे आपली चटणी तयार झाली। चटणी तयार करेपर्यंत बॅटर सुद्धा छान असं भिजून झालेलं आहे। तर यामध्ये आता आपण अर्धा चमचा खायचा सोडा घालूया। छोट्या चमच्याने अर्धा चमचा खायचा सोडा घालायचे, याऐवजी इनो फ्रूट साल्ट सुद्धा घालू शकता। थोडंसं पाणी घालूया आणि हा सोडा ह्या बॅटरमध्ये छानपैकी मिक्स करून घेऊया। एकाच डायरेक्शननी मिक्स करायचं आहे, म्हणजे यामध्ये जी हवा निर्माण होते ते तशीच राहते आणि हा नाश्ता जो आहे अगदी छान असा जाळीदार आणि स्पॉन्जी बनून तयार होतो। तर इथे आपलं बॅटर तयार आहे। तर आता आपण लगेचच याचा नाश्ता तयार करून घेऊया। तर आजचा हा नाश्ता मी तडका पॅनमध्ये बनवणार आहे। तर आज आपण इन्स्टंट मिनी हांडवो कसे बनवायचे ते पाहणार आहोत। तर 1 चमचाभर तेल या तडका पॅनमध्ये घातलं, थोडीशी मोहरी घातली, तीळ घातले आणि त्यावरती पळीभर बॅटर घालायचं आहे आणि आता वरची बाजू सुकेपर्यंत हा नाश्ता आपल्याला शेकून घ्यायचा आहे। आणि वरची बाजू सुकल्यानंतर लगेचच यावरती 1 चमचाभर तेल घालायचं, म्हणजे दुसऱ्या बाजूने सुद्धा हा नाश्ता छान असा क्रिस्पी बनवून तयार होतो आणि बाजू पलटी करून दुसऱ्या बाजूने सुद्धा छान असा खमंग क्रिस्पी होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। तर हे इन्स्टंट मिनी हांडवो जे आहेत ते खायला खूप छान लागतात आणि खूप जास्त हेल्दी सुद्धा आहेत आणि शिवाय अगदी झटपट बनवून तयार होतात। तर बोलता बोलता इथे आपला एक मिनी हांडवो बनवून तयार झालेला आहे। तर हा हांडवो तुम्ही मोठ्या कढईमध्ये बनवू शकता किंवा तव्यावरती सुद्धा बनवू शकता आणि आप्पे पात्रामध्ये सुद्धा बनवू शकता।
तर इथे मी परत एक हांडवं बनवून तयार करून घेते। परत तडका पॅनमध्ये चमचाभर तेल घातलं, थोडीशी मोहरी आणि तीळ घातले आणि एक पळीभर बॅटर घातलं। वरची बाजू सुकली की वरच्या बाजूने थोडंसं तेल घालायचं आणि बाजू पलटी करून दुसऱ्या बाजूने सुद्धा शेकून घ्यायचं आहे। वरून एकदम क्रिस्पी आणि आतून एकदम मऊ लुसलुशीत भरपूर भाज्यांनी भरलेला हा पौष्टिक मिनी हांडवं तुम्ही नक्की ट्राय करा। टिफिनमध्ये देऊ शकता, खूप वेळापर्यंत असाच राहतो। एखाद्या जाळीवरती काढायचा म्हणजे काय होतं ना, त्यामध्ये जे हवा असती, वाफ असती, त्याने हे नाश्ता जो आहे मऊ पडत नाही, एकदम क्रिस्पी राहतो। तर इथे मी संपूर्ण मिनी हांडवं करून घेतलेले आहेत। वरून एकदम क्रिस्पी आणि आतून भरपूर भाज्यांनी भरलेला मऊ लुसलुशीत स्पंजी असा हा मिनी हांडवं बनवून तयार होतो आणि चवीला खूप मस्त लागतो। तर नक्की ट्राय करून पहा आणि कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा। रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओला हाईप सुद्धा करा। तर पुन्हा भेटू मस्त एका अशाच रेसिपी बरोबर। धन्यवाद।